आता दिवसेंदिवस उन्हाळा कडक होतोय. काही दिवसातच पारा 40 अंश सेल्सिअसच्या वरती जाणार, म्हणजे आपली गच्ची भट्टीसारखी तापणार. आपण पाणी देखील देणार, खतं देखील देणार, झाडांची काळजी देखील घेणार, तरीही आपली झाडं मरतात. बागकाम करत असताना काही कळत नकळत अशा चुका करतो ज्या आपल्या झाडासाठी स्लो पॉइझन ठरतात. आजच्या या व्हिडिओतून आपल्याला मी 10 अशा चुका सांगणार आहे ज्या आजच थांबवल्या पाहिजे आणि प्रत्येक चुकावर एक टिप देणार आहे जी आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये झाडं सांभाळण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. तेव्हा आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बागकामामध्ये आपल्याकडून कोणती चूक होते ते कमेंट करा. आताच कमेंट करा, म्हणजे मी आपल्या कमेंटला उत्तर देईल. तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा बागकामाच्या एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर चूक क्रमांक 10 ही सर्वात कॉमन चूक आहे. नवशिक्या बागप्रेमींना असं वाटतं की झाड कोमजलं की लगेच पाणी द्यावं आणि ते आपल्या सोयीप्रमाणे दुपारी काम धंदा आपला झाला की मग बागकामाला जातात किंवा मग आपल्या बागेत जातात आणि पाणी देतात. विशेषतः महिला मंडळ सकाळचं आपलं काम उरकून मग बागेत जातात पाणी देण्यासाठी. पण ही आपल्या बागेसाठी अतिशय वाईट अशी चूक आहे. कारण भर दुपारी 11 वाजेनंतर अक्षरशः गच्ची तापलेली असते, कुंडी तापलेली असते, माती तापलेली असते आणि त्यावर जर तुम्ही पाणी टाकाल तर हे पाणी देखील तापेल आणि हे तापलेलं पाणी आपल्या झाडांच्या मुळ्यांना लिटरली शिजवेल. याला रूट बॉइलिंग असं म्हणतात. आणि यावर उपाय काय, तर पाणी देण्याची वेळ सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी 6 किंवा 7 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर संध्याकाळी 7 वाजेनंतर. शक्यतो तुम्ही त्यातही प्रयत्न करा की संध्याकाळी 7 वाजेनंतर पाणी द्या, जेणेकरून रात्रभर तुमच्या झाडाला हे पाणी मिळेल आणि रात्रभर तुमचं झाड हे पाणी इनटेक करू शकेल. त्यामुळे तुमचं झाड ताजंतवानं राहील. आता या चुकीवर एक्सपर्ट अशी टिप, तर पाणी देताना फक्त वरची माती ओलू करू नका. झाडाला पूर्ण खालच्या ड्रेनेज होल मधून निघेल इतकं पाणी द्या. आणि पाणी देताना कुंड्याच्या खालचे जे छिद्र असतात ते मोकळं असल्याची खात्री करा, जेणेकरून पाणी तुंबणार नाही आणि रूट रॉटिंग जो प्रकार असतो मुळ्या कुजण्याचा तो होणार नाही. चूक क्रमांक 9 ही चूक देखील खूप लोक कॉमनली करतात आणि ही चूक अशी आहे जी तुमच्या झाडाला खूप इफेक्ट पडून जाते. ती म्हणजे आपल्या कुंड्या डायरेक्ट स्लॅबवर म्हणजेच टेरेसवरती टेकून ठेवणे. काय होतं, उन्हाळ्यात तुमची गच्ची जी आहे ती हीटमुळे, उष्णतेमुळे तुम्ही तुमच्या गच्चीवर ग्रीन नेट जरी लावलेलं असेल तरीही तुमची गच्ची तापते आणि ह्या तापलेल्या भट्टी बनलेली जी तुमची गच्ची आहे किंवा जो स्लॅब आहे तो जर तापत असेल आणि त्यावरती जर तुमचं झाड असेल तर त्या झाडाला तुमच्या स्लॅब मधून निघणाऱ्या वाफा ज्या आहेत त्या आणखीन डॅमेज करतात आणि त्यामुळे देखील झाड अनेकदा मरतं. अनेकदा गुलाबासोबत बघा तुम्ही, कारण नसताना गुलाबाचं रोप सुकायला लागतं. तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं गुलाबाचं झाड जे कुंडी जी आहे ती डायरेक्ट तुमच्या स्लॅबला चिटकून आहे. चूक क्रमांक 8 उन्हाळ्यात रासायनिक खतांचा वापर करणे. बघा, रासायनिक खतं आपल्या झाडांना डॅमेज करतात. रासायनिक खतात असलेले घटक आपल्या झाडांना नेहमी नुकसान पोहोचवतात आणि उन्हाळ्यात हे नुकसान पोहोचण्याचं प्रमाण जास्त होतं. रासायनिक खतं दिल्यामुळे झाडांना पाण्याची गरज जास्त वाढते आणि ओलावा जर असेल तर तुमची झाडं त्या खतांचा इनटेक करू शकतात. अदरवाईज ही खतं झाडांसाठी एका प्रकारचं पॉइझन ठरतात आणि ही जर खतं जास्त झाली, स्ट्रॉंग झाली तर आपलं झाड दगावू शकतं. तर यासाठी प्रो टिप अशी आहे की घरच्या घरी तुम्ही भरपूर प्रकारचे लिक्विड खतं तयार करू शकतात. कांद्याच्या सालीचं पाणी, लसणाच्या सालीचं पाणी. कांद्याच्या सालीचं पाणी उन्हाळ्यात अजिबात डॅमेज करत नाही बरं. अनेक लोकांना अशी शंका येते की कांदा हीट असते त्यामुळे ते रोपांना डॅमेज करेल. डायल्यूट करून दिलेलं पाणी अजिबात डॅमेज करणार नाही. लसणाचं पाणी, तांदळाचं पाणी, चहा पत्तीचं पाणी, नॉनव्हेज धुतलेलं पाणी, डाळींचं पाणी, भाज्या धुतलेलं पाणी, या पद्धतीचं जितकेही वेस्ट वॉटर निघतं तुमच्या किचन मधून ते तुम्ही तुमच्या झाडांना आरामशीर देऊ शकता. ज्या पद्धतीने आपण रासायनिक खतं टाळायला सांगतो त्याच पद्धतीने रासायनिक कीटनाशकांची फवारणी देखील या दिवसात टाळली पाहिजे. रासायनिक कीटनाशकांच्या ऐवजी आपण नीमतेल, गोमूत्र किंवा तंबाखूचं डायल्यूट केलेलं पाणी आपल्या झाडांना देऊ शकतो. आता जर रासायनिक खतं द्यायची नाही तर मग कोणती खतं द्यायची, तर जसं मी सांगितलं की घरच्या घरी तयार होणारं सगळं वॉटर जे पाणी निघत असेल ते द्या आणि ते जर कमी पडत असेल तर सीवीड द्या. सीवीड काय असतं, त्याचे फायदे काय, यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे. येथे आपल्याला एक लिंक येत असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल आपल्याला. सीवीड वरती तो व्हिडिओ आहे. सीवीड हे आपल्या बागेसाठी एक वरदान आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आपलं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चूक क्रमांक 7
उन्हाळ्यात रिपॉटिंग करणे किंवा नवीन झाड कुंडीमध्ये लावणं. बघा, उन्हाळ्यात आर्द्रता कमी असते. एकतर आपण कुंडीतून झाड काढलं तर ते झाड काढताना त्या रोपाला मुळ्यांना शॉक लागतो आणि तो शॉक सहन करण्यासाठी आसपासचं वातावरण थंड पाहिजे. जर आसपासचं वातावरण थंड नसेल, झाडाला गरम हवेच्या झळा देखील लागत असतील. तुमचं झाड जर शेडनेट मध्ये जरी असेल पण त्या झाडाला गरम हवाच्या झळा जर लागत असतील तरीही तुमचं झाड दगू शकतं. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यात झाडाची रिपोर्टिंग करायची नाही, नवीन झाड आणून लावायचं नाही. जर यदा कदाचित तुम्हाला जर झाड लावायची गरज पडली, आता ऑप्शनच नाही, तर फक्त वरची तुम्ही बॅग काढा आणि असलेल्या माती सहित तुम्ही तुमचं झाड ठेवा आणि त्यावरती माती कोकोपीटचं मिक्स टाका. इतकंच करा आणि पुढील 8-10 दिवस हे झाड तुमचं सावलीत राहू द्या. अशी टिप ती म्हणजे एकतर उन्हाळ्यात नवीन रोपाची खरेदी करायची नाही आणि जर केलेली जर असेल, रोप जर मिळाले असेल, कुठून रोप जर आणला असेल तर आणलेली रोप किमान 8 दिवस आपल्या बागेमध्ये अशा ठिकाणी ठेवायची जिथून तुमच्या बागेतील वातावरण ते रोप जुळवून घेईल आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजेनंतर तुमच्या झाडाची रिपोर्टिंग करायची. झाडाला भरपूर पाणी द्यायचं आणि झाड सावलीत ठेवायचं. झाडाच्या मातीमध्ये पुढील 8 ते 10 दिवस दररोज पूर्णपणे ओलावा असेल यावर लक्ष ठेवायचं. ही प्रो टिप तुम्हाला खूप कामा येईल. चूक क्रमांक 6 जी उन्हाळ्यात सगळ्यांकडून खूप कॉमनली होते आणि ती म्हणजे कुंडीत पाणी तुंबणे. बघा, मी नेहमी म्हणत असतो की उन्हाळ्यामध्ये किंवा बागकाम करत असताना जितकी झाडं पाण्याच्या कमतरतेमुळे मरत नाही तितकी झाडं कुंड्यामध्ये पाणी तुंबून मरतात. होतं काय की आपण ज्यावेळेस झाडं कुंड्यामध्ये लावतो, कुंड्यामध्ये खालच्या साईडला जे छिद्र असतात तर त्या छिद्रांमध्ये या झाडाच्या मुळ्या जाऊन बसतात. ती आउटलेट बंद होतात. ती जर छिद्र बंद झाली तर आपण जे पाणी देतो ते कुंडीत तुंबून राहतं. असं जर पाणी तुंबून राहिलं तर आपल्या झाडाच्या मुळ्यांना रूट रॉट होऊ शकतो. मुळकूज म्हणतात त्याला. मुळकूज जर झाली तर झाड अक्षरशः 4 ते 5 दिवसात तुमच्या नजरेसमोर होत्याचं नव्हतं. आपण काही करू शकत नाही. आपल्याला जोपर्यंत लक्षात येतं तोपर्यंत आपलं झाड दगावलेलं असतं. तर ही चूक टाळायची. दुसरी गोष्ट, तुमचं पॉटिंग मिक्स देखील व्यवस्थित आहे का नाही ते देखील तपासायचं आणि हे काम उन्हाळ्याच्या सुरुवातीला करायला पाहिजे. कारण उन्हाळ्याच्या अगोदर जर तुम्ही हे काम केलं, पॉटिंग मिक्स जर व्यवस्थित असेल तर कुंडीत पाणी तुंबत नाही. अनेकदा काय होतं, आपण शेतातली किंवा गाळ नदीतला असा आणून कुंडीमध्ये टाकतो आणि त्यात झाड लावून टाकतो. कालांतराने ही माती आहे, या मातीचा असा कच्चा असा दगड होतो आणि त्यामुळे देखील आपलं झाड दगावण्याची शक्यता असते. तर या चुकीला टाळण्यासाठी प्रो टिप अशी आहे की एकतर तुमचं पॉटिंग मिक्स प्रॉपर पाहिजे आणि दुसरं, आता उन्हाळा जर सुरू झाला असेल तर तुमच्या झाडाचं व्यवस्थित असं वरची माती काढून घ्यायची आणि त्यावर नवीन पॉटिंग मिक्स टाकायचं. चूक क्रमांक 5, ही चूक खरं तर खूप कमी लोक करतात पण करतात. यामध्ये काय करतात, आपल्या झाडांना उचलून मनाप्रमाणे कुठेही ठेवतात. झाडांची जागा चुकीची असणं ही देखील एक खूप मोठी चूक असते. कारण बघा, काही झाडं अशी असतात त्यांना थोडंफार ऊन चालतं, काही झाडं अशी असतात त्यांना अजिबात ऊन चालत नाही, काही झाडं अशी असतात ज्यांना जास्त पाणी लागतं, काही झाडं अशी असतात ज्यांना पाणी कमी लागतं. तर झाडाचं क्लस्टरिंग म्हणजे सारख्या गरजेची, ज्या झाडांना जास्त पाणी आहे ती झाडं एका साईडला, ज्या झाडांना कमी पाणी आहे ती झाडं एका साईडला, ज्या झाडांना ऊन जास्त पाहिजे किंवा ऊन सहन होतं ती झाडं ऊन येणाऱ्या दिशेला आणि ज्या झाडांना ऊन सहन होत नाही ती अशा ठिकाणी ठेवायची जिथे सावली असेल. आणि क्लस्टरिंग ठेवायची. क्लस्टरिंग म्हणजे काय, एका ठिकाणी एका थोड्याशा जागेमध्ये जास्त झाडं ठेवणं, म्हणजे एकामेकांच्या सावलीमुळे देखील ती झाडं टिकतात. आणि दुसरी गोष्ट, जर झाडं जर जवळ असतील तर ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता निर्माण करतात आणि आर्द्रता ज्या झाडांना मिळत असेल तर ह्युमिडिटीमुळे देखील झाडं उन्हाळा सर्व्हाइव्ह करतात. यासाठी प्रो अशी टिप, आपल्या बागेला ग्रीन नेट आपण लावतो ती सगळीकडून सारखी लावायची आणि ज्या साईडने ऊन जास्त येत असेल त्या दिशेला अशी झाडं ज्यांना ऊन जास्त पाहिजे ती ठेवायची. चूक क्रमांक 4, मल्चिंग नसणे. बघा, उन्हाळ्यामध्ये आपण कितीही ग्रीन नेट लावा, शेड नेट लावा, पाणी भरपूर द्या, पण उष्णता तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेलं तर आपल्या कुंड्यांच्या पॉटिंग मिक्स मधील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतं. हे बाष्पीभवन न व्हावं यासाठी आपल्या झाडांना, मातीला मल्चिंग करणं गरजेचं असतं. मल्चिंग म्हणजे काय, जैविक किंवा अजैविक असं आवरण देणं. जैविक मल्चिंग मध्ये आपण फुलांचा, पाल्यांचा, पालापाचोळा, लाकडाचा भुसा, नारळाच्या शेंड्या असं थर देऊ शकतो. अजैविक मध्ये आपण कागद, पुठ्ठा, पेपर किंवा प्लास्टिकची शीट किंवा मल्चिंग पेपरच मिळतो.
त्याची आपण मल्चिंग देऊ शकतो. मल्चिंगमुळे आपल्या झाडाच्या मातीमधील पॉटिंग मिक्स मध्ये पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. मातीमध्ये जे मित्र जीवाणू असतात ते उष्णतेमुळे मरत नाही, कंपोस्टिंग करत राहतात, झाडासाठी आवश्यक असं द्रव्य तयार करत राहतात. त्यामुळे देखील आपली झाडं सहज टिकतात. आता मल्चिंग साठी एक प्रो टिप, मल्चिंग तुम्ही फ्री मध्ये करून घेऊ शकता किंवा अतिशय कमी खर्चात करू शकता. नारळाच्या शेंड्यांची मल्चिंग तुम्ही ऑलरेडी सांगितली आहे. आपल्या आसपासच्या एरियामध्ये मंदिराजवळ एखादा फुलवाला जर असेल तर त्याला सांगून ठेवा किंवा मंदिरातून तुम्ही जी फुलं उरलेली असतात त्या फुलांची मल्चिंग द्या. या फुलांची मल्चिंग अतिशय चांगली अशी मल्चिंग असते, कारण ही फुलं एकतर पाणी धरून ठेवतात, हळूहळू ही नंतर याचं कंपोस्ट मध्ये रूपांतर होतं आणि तेच कंपोस्ट आपल्या झाडाला देखील मिळतं. म्हणजे मल्चिंगचे मल्चिंग आणि कंपोस्टिंग देखील. तर नक्कीच तुम्ही आपल्या झाडासाठी फुलांची, पालाची किंवा नारळाच्या शेंड्यांची मल्चिंग आपल्या झाडांना नक्की द्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडून होणारी एक आणखी मोठी चूक ती म्हणजे आपल्या झाडावर पडणारे कीटक आणि रोग याकडे दुर्लक्ष करणे. सर्वसाधारणपणे एक समज आहे की पावसाळ्याचा काळ म्हणजे कीटकांच्या प्रजननाचा काळ आणि त्यानंतरच झाडावरती कीट पतंग येतात. पण असं नसतं. उन्हाळ्यात स्पायडर माइट, मिलीबग, पांढरा मावा आपल्या झाडावर सहज पडतो आणि उन्हाळ्यात हा पांढरा मावा फार मोठ्या वेगाने वाढतो. त्याचप्रमाणे झाडाच्या कुंड्यामध्ये मुंग्या देखील होण्याचं प्रमाण वाढतं. त्या मुंग्या जास्त हानिकारक नसतात, पण हे जे स्पायडर माइट्स असतात, मिलीबग असतात किंवा आणखीन जी कीट असते ही आपल्या झाडासाठी अत्यंत घातक अशी. कारण एकतर ऑलरेडी आपलं झाड उन्हाळ्यात जगण्यासाठी संघर्ष करतंय आणि त्यावरून त्यावरती किडीचा प्रभाव म्हणजे दुष्काळात 13वा महिना. तर उन्हाळ्यात रासायनिक कीटनाशकांचा वापर अजिबात करायचा नाही. त्याऐवजी गोमूत्र, नीमतेल, शॅम्पू पाणी, हँडवॉश, डिशवॉश किंवा शॅम्पू किंवा एखादं लिक्विड सोप जेही असेल आपल्याकडे ते आपण पाण्यामध्ये टाकून डायल्यूट करून आपल्या झाडाला स्प्रे देऊ शकतो. त्याचाही इफेक्ट चांगला होतो, त्याने ही कीड पळून जाते आणि झाडावरती जास्त काही वाईट परिणाम देखील होत नाही. ही फवारणी करत असताना रात्रीच्या वेळेस फवारणी करा. रात्रीच्या वेळेस कीट पतंग जे हे ऍक्टिव्ह असतात आणि ते कीट पतंग या फवारणीमुळे पळून जातात. तर आपल्या बागेमध्ये कोणकोणत्या झाडावर कीड पडते हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. गच्चीवरील बाग चॅनलचा ऑफिशियल असा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. आपल्याला जर हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर इथे आपल्याला नंबर मिळत असेल व्हॉट्सअपचा, या नंबरवरती आपण मेसेज करा. मी आपल्याला लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकून देईल. तिथून तो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. क्रमांक 2 ची चूक आहे ती म्हणजे झाडाचे हार्ड प्रूनिंग करणे. बघा, उन्हाळ्यामध्ये आपल्या झाडांना पानांची गरज खूप असते. आपलं झाड एकतर त्या पानांच्या सावलीमुळे स्वतःला थंड ठेवू शकतं, बाष्पीभवनाद्वारे जो झीज जी झाडाची होते ती देखील होत नाही आणि पानांचं मुख्य काम असतं की प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने अन्न तयार करणं. आता आपण जर हार्ड प्रूनिंग केली म्हणजे फांदीच कट केली तर होईल काय, एकतर झाड उघडं पडेल, बुडखं होईल. दुसरं, अन्नद्रव्य तयार करायला त्याला जास्त ताकद लागेल. कमी पानं असतील आणि त्या कमी पानामध्ये अन्नद्रव्य तयार करणं आणि उन्हाळ्यात झाडाची गरज वाढते कारण ते ऑलरेडी हीट सोबत समोरचं जे वातावरण आहे त्यासोबत लढत राहतं. हार्ड प्रूनिंग केली तर आपल्या झाडावरती वाईट इफेक्ट होतो, तेव्हा हार्ड प्रूनिंग करू नका. आता यासाठी तुमची प्रो टिप, जर तुम्हाला असं वाटतच असेल की झाड कंट्रोल मध्ये ठेवायचं, खूप जास्त वेळ वाकडं वाढतंय किंवा काही गरज असेल, कीड वगैरे जास्त वाढलेली असेल, थोडं पाठ कट करायचं असेल तर सॉफ्ट प्रूनिंग करा किंवा पिंचिंग करा. पिंचिंग म्हणजे काय, नखाने शेंडा खुडणे. असा शेंडा खुडून घ्यायचा म्हणजे आपल्या झाडाची ग्रोथ देखील थांबते, नवीन फुटे देखील येतात आणि पानं झाडांवर राहतात. ह्या पद्धतीने पिंचिंग करा गरज पडल्यास. अदरवाईज झाडाची कटिंग वगैरे अजिबात करायची नाही. चूक क्रमांक 1, ग्रीन नेट न लावणे किंवा ग्रीन नेट लावायला उशीर करणे. ज्या पद्धतीनं तापमान वाढतंय हे तापमान आपल्या झाडासाठी अत्यंत घातक असं असतं. तापमान 30-32 अंश सेल्सिअसच्या वर गेलं लगेच ग्रीन नेट लावायची आणि ग्रीन नेट लावताना शक्यतो 75% ग्रीन नेट लावायची. झाडांना उन्हाची पण गरज असते आणि उन्हाच्या झळा ज्या येतात त्या थांबणं मुख्य गरजेचं असतं. ग्रीन नेट लावताना तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ग्रीन नेट घेणं गरजेचं नाहीये. घरातील जुने धोतर, साड्या यांचा वापर करून देखील ग्रीन नेट लावू शकता. झाड आडोशाला नेऊन ठेवू शकता, पण शक्यतो वरतून झाडावरती सावलीच करा. तर ग्रीन नेट लावताना चारही बाजूने गरम हवेच्या झळा येणार नाही, ऍटलिस्ट डायरेक्ट तरी आपल्या झाडाला लागणार नाही. त्या ग्रीन नेट मधून जर येत असतील तर त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणजे एखादा पार्ट उघडा सोडू नका. जर उघडा सुटलेला असेल तर तुम्हाला मग परत तेच पाणी जास्त द्यावं लागेल, झाडाची काळजी जास्त घ्यावी लागेल आणि डॅमेज व्हायचं ते होईलच. तेव्हा मित्रांनो, या होत्या 10 अशा चुका
ज्या एक नॉर्मल बागप्रेमीकडून, मग तो नवीन असो, नवशिक्या असो किंवा जुना असो, माझ्यासारखा एक्सपर्ट असो, मी खूप जास्त एक्सपर्ट नाही पण माझ्यापेक्षा कोणी एक्सपर्ट असो, यांच्याकडून ह्या चुका कळत नकळत होतात. कोणी चुका जाणून बुजून करत नाही पण होतात. पण या चुका जर होत असतील तर लगेच थांबवा. या चुकांच्या सोबत मी तुम्हाला ज्या प्रो टिप्स दिलेल्या आहेत, ज्या एक्सपर्ट अशा टिप्स दिलेत, त्या टिप्सचा वापर करा आणि आपली बाग जास्तीत जास्त फुलवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. आता आपण भेटूया बागकामाच्या आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.